नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतातील एक अद्वितीय आधुनिक आणि भव्य असा सरदार पटेल झूलॉजिकल पार्क याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत, जो स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडिया गुजरात येथे वसलेला आहे। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। सरदार पटेल झूलॉजिकल पार्क हे गुजरातमधील एकता नगर स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात वसलेले भारतातील एक आधुनिक आणि भव्य प्राणी संग्रहालय आहे। आशियातील सर्वात मोठ्या प्राणी संग्रहालयांपैकी एक म्हणून याची ओळख आहे। हा पार्क म्हणजे फक्त प्राणी संग्रहालय नाही, तर जंगल सफारी, वन्यजीव संवर्धन, पर्यावरण शिक्षण आणि साहस यांचा संगम आहे। जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल, फोटोग्राफी आवडत असेल किंवा कुटुंबासोबत वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सरदार पटेल झूलॉजिकल पार्कची निर्मिती स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यटन प्रकल्पाचा एक भाग म्हणून करण्यात आली आहे। या पार्कचा मुख्य उद्देश म्हणजे वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करणे, प्राण्यांना नैसर्गिक अधिवासासारखे वातावरण देणे, पर्यटकांमध्ये पर्यावरण जागृती निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे झू विकसित करणे। हा पार्क सुमारे 375 एकर क्षेत्रफळात पसरलेला असून तो भारताचा सर्वात मोठा आणि आधुनिक झूलॉजिकल पार्क मानला जातो। येथे प्राण्यांना पिंजऱ्यात बंद न करता त्यांच्या नैसर्गिक अधिवासासारख्या मोकळ्या जागेत ठेवण्यात आले आहे। त्यामुळे पर्यटकांना खऱ्या जंगल सफारीचा अनुभव मिळतो। या झूलॉजिकल पार्कमध्ये देश विदेशातून आणलेले 1100 पेक्षा जास्त प्राणी आपल्याला पाहायला मिळतील। या पार्कमध्ये जंगल सदृश्य नैसर्गिक वातावरणात प्राणी ठेवलेले असून येथे आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका व आशिया खंडातील दुर्मिळ प्राणी आपण पाहू शकता। सिंह, वाघ, बिबट्या, जगवार, झेब्रा, जिराफ, कांगारू, हत्ती, मगरी तसेच रंगीबेरंगी पक्षी व त्यांच्या विविध प्रजाती या ठिकाणी पाहायला मिळतात। येथे प्रत्येक प्राण्यासाठी वेगळी झोन तयार करण्यात आली आहे, जसं की आफ्रिकन झोन, एशियन झोन आणि ऑस्ट्रेलियन झोन। या पार्कमधील सर्वात खास आकर्षण म्हणजे जंगल सफारी। पर्यटकांना एसी बस किंवा सफारी वाहनातून जंगलात फिरवले जाते। या सफारी दरम्यान प्राणी अगदी जवळून मोकळ्या परिसरात फिरताना दिसतात, जे पाहताना एक वेगळाच थरार आणि आनंद मिळतो। फोटो आणि व्हिडिओसाठी हा अनुभव अतिशय खास आहे। सरदार पटेल झूलॉजिकल पार्क केवळ पर्यटनासाठीच नाही, तर वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे। या पार्कमध्ये पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक वाहने, स्वच्छ व सुरक्षित परिसर, फूड कोर्ट, शौचालय सुविधा, व्हीलचेअरची सुविधा, माहिती केंद्र अशा विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। संपूर्ण परिसर पर्यावरणपूरक आणि प्लास्टिक फ्री ठेवण्यात आला आहे। सरदार पटेल झूलॉजिकल पार्कच्या जंगल सफारीचे तिकिटांची किंमत प्रौढांसाठी फक्त 200 रुपये आहे, तर लहान मुलांसाठी 125 रुपये आकारले जातात। पार्क सकाळी 8 वाजता सुरू होतो आणि अंतिम प्रवेश 5 वाजेपर्यंतच मिळतो, नंतर बंद करण्यात येते। तसेच मित्रांनो, हे पार्क मेंटेनन्ससाठी दर सोमवारी बंद करण्यात येते। पार्कमध्ये DSLR किंवा प्रो कॅमेरा वापरायचा असल्यास अतिरिक्त शुल्क लागू शकते। तसेच जंगल सफारीसाठी सुद्धा स्लॉट बुक करण्यासाठी अतिरिक्त शुल्क लागू शकते। मित्रांनो, येथे पोहोचण्यासाठी एकता नगर रेल्वे स्टेशन सर्वात जवळचे आहे। वडोदरा येथून रस्ते मार्गे अवघ्या 2 तासात तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकता। जर तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देत असाल तर सरदार पटेल झूलॉजिकल पार्क आणि जंगल सफारी हा अनुभव अजिबात चुकू नका। निसर्ग, साहस, शिक्षण आणि मनोरंजन
सगळं एकाच ठिकाणी अनुभवायचं असेल तर हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.